नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता दिवाळी सण जो आहे तर तो चालू होणार आहे. तर दिवाळी कधीपासून चालू होणार आहे? 17 ऑक्टोबर वार आहे शुक्रवार. या दिवशी आहे वसुबारस आणि रमा एकादशी. यावेळेस रमा एकादशी आणि वसुबारस एकाच दिवशी आली आहे, कारण की एकादशीचा उपवास केला जातो आणि दुसऱ्या दिवशी वसुबारस हा उत्सव साजरा केला जातो. पण दोन्ही एकत्र आल्यामुळे वसुबारस आणि एकादशी एकाच दिवशी साजरी करण्यात येणार आहे. तर आता दिवाळी सण म्हटलं की आनंदाचा, उत्सवाचा आणि घरोघरी प्रकाशाचे दिवे उजळून अंधाराला दूर करण्याचा सण असे मानले जाते. त्यामुळे मग दिवाळीच्या तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आता आपल्या हिंदू धर्मामध्ये दिवाळी सणाला अत्यंत महत्त्व दिले जाते. आता असे सांगितले जाते की या दिवशी म्हणजेच की दिवाळीच्या दिवशी भगवान राम 14 वर्षाचा वनवास भोगून अयोध्येमध्ये परत आले होते. त्यामुळे हा जो आनंद आहे तर हा आनंद साजरा करण्यासाठी सर्वत्र दिवाळी साजरी करण्यात आली. म्हणजेच की प्रत्येकाच्या घरोघरी दीपोत्सव करून गोडाधोडाचा पदार्थ बनवला जात असतो. दरवर्षी सर्वच जण आतुरतेने दिवाळी या सणाची वाट पाहतात. ही दिवाळी जी आहे तर 5 दिवसाची असते. त्यामध्ये पहिला दिवस म्हणजेच की रमा एकादशी आणि वसुबारस, त्यानंतरचा दिवस म्हणजे की धनत्रयोदशी, त्यानंतरचा दिवस म्हणजे की नरक चतुर्दशी, मग लक्ष्मीपूजन आणि नंतरचा दिवस म्हणजे की भाऊबीज आणि पाडवा. हे जे असे 5 दिवस सण असतात. तर या सणामध्ये आपण आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी बऱ्याच सेवा उपाय करत असतो. आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा राहावी म्हणून आपण दिवाळीला लक्ष्मीपूजन हे करतच असतो. त्यामुळे मग आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करत असते. तर आता दिवाळीच्या 5 दिवसामध्ये आपल्याला दररोज मुख्य दरवाजावरती एक उपाय करायचा आहे. तर हा उपाय केल्यामुळे काय होईल की घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीचा सर्वात हा उपाय प्रभावी ठरणार आहे. म्हणून आपल्याला दिवाळीमध्ये दररोज 5 दिवस न चुकता हा उपाय करायचा आहे. आता जर बऱ्याच वेळा काय होतं की लक्ष्मीपूजन झाल्यानंतर बऱ्याच महिला म्हणा माहेरी जात असतात किंवा सासरी तुम्ही दिवाळी साजरी करण्यासाठी जात असता, पण जिथे तुम्ही राहता तिथेच तुम्ही हा उपाय करायचा आहे. किंवा मग 2 दिवस तुम्ही हा उपाय घरी केलात किंवा दररोज घरी केलात आणि एक दिवस जरी बाहेरही गेलात तिथे गेल्यावर हा उपाय केला तर चालेल का? तर नाही, तुम्ही जिथे राहता तिथेच राहून मग हा उपाय करायचा आहे. तर आता हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे, हा उपाय कोण करू शकतं, त्याबद्दलची सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे 5 दिवस कोणता उपाय करायचा आहे मुख्य दरवाजावरती याबद्दलची सगळी माहिती तुम्हाला मिळेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता लक्ष्मी प्राप्तीचा योग आपल्याला तर येतच असतो दिवाळीच्या वेळेस, म्हणून मग आपल्याला दिवाळीत दररोज हा उपाय करायचा आहे. कारण की आपण लक्ष्मीपूजनच्या दिवशी लक्ष्मीपूजन करत असतो. धनत्रयोदशीच्या दिवशी धनाबाबतीत ज्या वस्तू आहेत त्या वस्तू आपण खरेदी करत असतो. म्हणून मग आपल्याला वसुबारसच्या दिवशी आपण गाय आणि वासराची पूजा केली जाते. तर यामध्ये पहिला दिवस जो आहे तर तो वसुबारस आणि रमा एकादशी. यामध्ये आपण गायीची पूजा केली जाते, कारण की ही जी पूजा आहे तर आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी उपवास केला जातो आणि गायीची पूजा केली जाते. तर याबद्दलची जी पद्धत म्हणजेच की परंपरा प्रत्येक भागांमध्ये वेगवेगळी आहे. त्यामुळे तुमच्या भागामध्ये जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही मग वसुबारस साजरी करू शकता. तर आपल्याला काय करायचं आहे, ज्या दिवशी दिवाळीचा पहिला दिवस चालू होणार आहे, पहिला दिवा आपण लावणार आहे, त्या दिवसापासून आपल्याला हे उपाय करायचे आहेत. आता आपल्या दरवाजाच्या बाहेर जेव्हा आपण दररोज पाणी शिंपडत असतो तेव्हा मग आपल्याला काय करायचं आहे, दररोज 5 दिवस की ज्यावेळेस ते पाणी शिंपडतो तर त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे गंगाजल टाकायचं आहे, थोडीशी हळद टाकायची आहे आणि आपल्याला हे घराबाहेर पाणी शिंपडायचं आहे. तर हे आपल्याला दररोज करायचं आहे दिवाळी संपेपर्यंत. कारण की हळद जी आहे तर भगवान विष्णूंना, माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असते. घरातील नकारात्मकता निघून जाण्यासाठी मदत होत असते. म्हणून आपल्याला दररोज काय करायचं आहे, घराबाहेर हे अशा पद्धतीने पाणी शिंपडायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला
उंबरठा धुवून पुसून घ्यायचा आहे स्वच्छ. उंबरठ्याला आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे. ज्यावेळेस आपण घरातील फरशी पुसत असेल किंवा मग लाकडी असेल तरीही करायचं आहे. आता बऱ्याच वेळा काय होतं की बऱ्याच जणांना असं वाटतं की आमच्या घरी उंबरठा जो आहे तर तो लाकडी नाही, मग फरशीचा आहे, तर आम्ही ह्या सगळ्या सेवा केल्या तर चालेल का? तर तुमचा उंबरठा घराचा जो मुख्य प्रवेश करणारा लाकडी असो किंवा मग फरशीचा असो, तरीही तुम्ही असे जे हे उपाय आहेत ते उंबरठ्यावरती म्हणा किंवा उंबरठ्याच्या बाहेर तुम्ही करू शकता. त्याचप्रमाणे मग आपल्याला काय करायचं आहे, आता दिवाळीमध्ये आपण दररोज तर रांगोळी काढतच असतो. तर दिवाळीचा जो पहिला दिवस आहे तर त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, गोपदमची आपल्याला रांगोळी काढायची आहे. त्याचबरोबर माता लक्ष्मीची पावलं काढायची आहेत आणि मग कुंकवाने म्हणा किंवा रांगोळीने तुम्ही शुभलाभ काढायचा आहे. जर तुम्हाला रांगोळीने शुभलाभ काढता येत नसेल तर तुम्ही कुंकवाने पण शुभलाभ काढू शकता. तर हे ज्या सेवा आहेत, हे जे असे उपाय आहे तर हे दररोज आपल्याला दिवाळी संपेपर्यंत काढायचं आहे. आता शुभलाभ आपल्या मुख्य दरवाजावर काढायचा आहे. आता बऱ्याच वेळा काय होतं की आपण उंबरठ्यावरती जर काढलं तर त्यावरती पाय वगैरे पडतो, म्हणून आपल्याला शुभलाभ दरवाजा आहे तर त्या दरवाजावरतीच कुंकवाने काढायचं आहे. त्याच्या मधोमध आपल्याला एक स्वस्तिक पण काढायचं आहे आणि मग शुभलाभ काढायचा आहे. दररोज आपल्याला गोपदमची रांगोळी काढायची आहे. कारण की काय होतं, तर जर तुमच्याकडे गोपदमची रांगोळी नसेल, म्हणजेच की त्याचा साचा नसेल, तर जिथे कुठे पूजेचं साहित्य भेटतं तिथे तुम्हाला सहज उपलब्ध होईल. कारण की दिवाळीमध्ये सगळीकडे ह्या वस्तू उपलब्ध असतात, मग हे तुम्हाला वस्तू भेटणं अवघड जाणार नाही. त्यानंतर कारण काय होतं की रांगोळी जी आहे तर तुम्ही छोटी काढू शकता किंवा तुमच्या इकडे जर सकाळीच मोठी रांगोळी काढत असतील तर तुम्ही मग मोठी पण काढू शकता. कारण की ना बऱ्याच भागांमध्ये संध्याकाळची जी रांगोळी आहे तर ती संध्याकाळी मोठी रांगोळी काढली जाते. जशी पद्धत असेल तशी तुम्ही मग दिवाळी साजरी करू शकता. आणि काही भागांमध्ये सकाळीच रांगोळी जी आहे तर ही मोठी काढली जाते. तर मग तुमच्याकडे जी पद्धत असेल सकाळी काढण्याची किंवा संध्याकाळी, तशा पद्धतीने मग तुम्ही रांगोळी काढू शकता. जर संध्याकाळची पद्धत असेल तर तुम्ही आवर्जून सकाळी गोपदमची रांगोळी काढायची आहे. त्यानंतरची गोष्ट म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, दररोज उंबरठ्याची दरवाजाची म्हणा किंवा उंबरठ्याची पूजा करायची आहे. उंबरठ्याला दररोज हळदीचं लेपन करायचं आहे. आता आपण दरवाजाने वेगवेगळे तोरण हे लावतच असतो, कारण की सण आला की आपण दररोज आपल्याला घराचे म्हणा किंवा घराचा जो मुख्य दरवाजा आहे तो सजवतो. तर आपण तोरण कोणतेही लावो, साधे लावो किंवा फुलांचे किंवा इतर कुठलेही, पण आंब्यांच्या पानांचे तोरण आपल्याला दररोज आवर्जून लावायचं आहे 5 दिवस. कारण की माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असतात, नकारात्मकता दूर होते, म्हणून दररोज आपल्याला आंब्यांच्या नवीन पानं घ्यायची आहेत आणि दररोज आंब्यांच्या पानांचं तोरण हे लावायचं आहे. आता ज्यांच्या घरी कवड्यांचे तोरण असेल त्या घरी माता लक्ष्मी ही कायम वास करते, म्हणून त्याचप्रमाणे हे पण तुम्ही म्हणजेच की कवड्यांचं तोरण पण तुम्ही दरवाजावरती लावू शकता. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, एक दिवा लावून घ्यायचा आहे. तुळशीला तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे. आता दररोज तुम्ही इतर वेळी दिवा लावलात किंवा नाही लावलात तरीही चालेल, पण अगरबत्ती आवर्जून लावायची आहे. त्याचप्रमाणे मग दिवाळीमध्ये 5 दिवस सलग आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे. कारण की माता लक्ष्मीला आपण ज्यावेळेस तुपाचा दिवा लावतो, माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्त होत असते. त्यानंतर काय करायचं आहे, दररोज आपण देवपूजा करून धूपदीप लावायचा आहे. त्याचबरोबर तुळशीला जो आपण तुपाचा दिवा लावला आहे, आता ज्यांना दररोज जर तुपाचा दिवा लावणं शक्य नाही झालं तर मग त्यावेळेस तुम्ही तिळाच्या तेलाचा दिवा लावलात तरीही चालेल. तुळशी मातेपुढं आपल्याला रांगोळी काढून घ्यायची आहे. आता जर दररोज संध्याकाळी आपण तर पंत्या सगळ्यांच्या घरी तर लावल्याच जातात ज्या दिवशी दिवाळीचा पहिला दिवस आहे त्या दिवसापासून. त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे, एक दिवा आपल्याला असा लावायचा आहे, तर तो एक तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे. एक प्लेट घेऊन आपल्याला त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचा आहे आणि मग दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे. जर तुम्हाला तुपाचा दिवा नाही जमला तर मग तुम्ही काय करायचं आहे, तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. त्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे, हळदी कुंकू फूल अर्पण करून मग पूजा करायची आहे.
दिव्यात मग आपल्याला 1 वात लावायची. तर जर तुमच्याकडे 2 वात लावण्याची पद्धत असेल तर तुम्ही 2 वाती पण लावू शकता. दिव्यामध्ये आपल्याला 1 लवंग, हिरव्या रंगाची वेलची टाकायची आहे. घरामध्ये पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील तर दररोज आपल्याला हे जे उपाय आहेत तर हे उपाय केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होऊन घरामध्ये अखंड वास करत असते. म्हणून मग आपल्याला दिवाळीमध्ये दररोज हे असे जे उपाय आहेत दिवा लावण्याचे म्हणा किंवा जे इतर जे सांगितले आहेत ते, तर त्याचप्रमाणे आपल्याला 1 दिवा उंबरट्यावरती पण लावायचा आहे. यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्त होते. म्हणून न चुकता दररोज जिथे एक तुळशी मातेजवळ आणि आपल्या घराचा जो मुख्य उंबरटा आहे तिथे 1 दिवा आपल्याला दररोज लावायचा आहे. तर आजचा व्हिडिओ इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः किंवा श्री स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.